नमस्कार. नमस्कार. कुठून आले दादा? आम्ही अमरावती डिस्ट्रिक्टमधून आलो आहे. तिथे बरं. माझे एक छोटंसं गाव आहे. अच्छा, अच्छा. काय काय व्यसन करायचे? दारू पित होतो. किती वर्षापासून? 4 वर्षापासून पित होतो. अच्छा. दारू पिल्यामुळे काय त्रास झाला होता? त्रास असा होता की घराचं वातावरण बिघडले होते हं. आणि शारीरिक पुन्हा त्रास होत होता. त्याच्यामुळे खूप अशक्तपणा वगैरे, जेवण वगैरे नव्हते धकत. हं, हं. सोनोग्राफी केली होती त्याच्यामध्ये. सोनोग्राफी केली होती, सिटी लिव्हर स्कॅन केला होता, लिव्हरवर सुजन वगैरे दाखवली होती. हेपॅटोमेगाली ग्रेड 2 फॅटी लिव्हर दाखवलं होतं. बरोबर? जी सर. किती किती वर्ष दारू पिली? कंटिन्यू आता चालू आहे 4 ते 5 वर्षापासून. चालू आहे, पण आता बंद आहे ना? आता बंद आहे. 4-5 वर्षापासून पित होते. त्याच्यामुळे शरीराचं नुकसान झालं, त्रास व्हायला लागला. त्रास व्हायला लागला. मग दारू सोडायचा निर्णय घेतला. निर्णय घेतला. मग आता तुम्ही 1 महिन्यापूर्वी माझ्याकडे आले. जी सर. कसं वाटतंय तुम्हाला आता? आता खूप चांगलं वाटत आहे. जेवण वगैरे व्यवस्थित होत आहे हं, हं, हं. आणि शारीरिकपणा थोडंसं चांगलं वाटत आहे. कमजोरी नाही आहे. दारू पिल्यावर चांगलं वाटायचं का दारू सोडल्यावर नाही, चांगलं दारू वाटायचं? सोडल्यावर चांगलं वाटत आहे सर. आता जेवण वगैरे व्यवस्थित धकत आहे. म्हणजे दारू 1 किलो वजन पण वाढलं आहे पहिल्यापेक्षा. अच्छा, अच्छा, अच्छा. ओके, ओके. मग दारू पिऊन नुकसानच होत होतं शरीराचं, हो जी ना? सर, जी सर. मग हे का पटत नव्हतं? आता खूप त्रास व्हायला लागला होता शारीरिक पण आणि पटत नव्हतं कारण ते त्रास व्हायला लागला तेव्हा आले तुम्ही इथपर्यंत, जी बरोबर सर, ना? जी सर. म्हणजे दारूमुळे फायदा तर काही झालाच नाही. पण नुकसान झालं. बरोबर, पैसा खर्च झाला, शरीराचं नुकसान झालं, आहे की नाही? हो सर. ठीक आहे, चालेल. असंच व्यसनमुक्त राहा, स्वतःची काळजी घ्या. ओके सर. थँक्यू.